तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार। विजय थलपतीचे आमदार सामूहिक राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत का? तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची चर्चा नेमकी का होतीये? कट्टर विरोधी असलेले डीएमके आणि एआयडीएमके थलपती विरोधात एकत्र येतील अशा चर्चा का सुरू आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। तामिळनाडूच्या राजकारणात सध्या हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। 108 जागा जिंकून सुपरस्टार विजय थलपती यांना आपला करिश्मा जरी दाखवला असला तरी सरकार स्थापन करण्यासाठी लागणारा बहुमताचा आकडा त्याच्या पक्षाला गाठता येत नसल्यामुळे विजयच्या अडचणी मात्र वाढल्यात। 234 जागा असलेल्या तामिळनाडूच्या विधानसभेत थलपतीच्या टीव्हीके पक्षानं 108 जागा निवडून आणल्या। डीएमकेनं 59, एआयडीएमकेनं 47 तर काँग्रेसनं 5। इतर लहान पक्षांनी बाकीच्या इतर जागा जिंकल्या। आता बहुमतासाठी लागणारा 118 जागांचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आला नसला तरी 108 जागा जिंकून विजय थलपतीचा टीव्हीके पक्ष तामिळनाडूतील सगळ्यात मोठा पक्ष बनला। बहुमतासाठी विजयला डीएमकेशी असलेली युती तोडत काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला। आता विजय थलपती 2 मतदारसंघांमधून निवडून आला होता, त्यामुळे त्याला एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार आहे। म्हणजे टीव्हीकेचे 107 आमदार होतात। 107 मध्ये काँग्रेसचे 5 आमदार मिळून 112 आमदार सध्या टीव्हीके पक्षाकडे आहेत। बहुमतासाठी विजयला अजूनही 6 आमदारांची गरज आहे। या 6 आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी विजय सध्या प्रयत्न करतोय, पण अजूनही त्याचा काही चांगला रिझल्ट येतोय असं दिसत नाहीये। आता सत्ता स्थापनेसाठी गुरुवारी दुसऱ्यांदा जेव्हा विजय थलपतीनं तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट घेतली तेव्हा बहुमत नसल्यामुळे त्यांनी त्याला परत पाठवलं। 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र आणा, तेव्हा तुम्हाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण देण्यात येईल असं त्याला राज्यपालांकडूनच सांगण्यात आलं। आता राज्यपालांच्या या भूमिकेवरून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। राज्यपाल आधी सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला निमंत्रण देतात आणि त्यानंतर संबंधित पक्षाला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगतात, असा नियम आहे। आता इथे काय घडलं तर राज्यपालांनी टीव्हीके पक्षाला निमंत्रणच दिलं नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित होतोय आणि वेगवेगळे पक्ष या संदर्भात आरोप करतात। आता स्वतः टीव्हीकेचे कार्यकर्ते यावरून नाराज झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। लोकभवनाबाहेर टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि राज्यपालांनी विजयच्या टीव्हीके पक्षाला सत्ता स्थापनेसाठी परवानगी द्यावी असं म्हटलं। आता टीव्हीके पक्षाचे आमदार खरंच राजीनामा देणार आहेत का? काय चर्चा तामिळनाडूत सध्या सुरू आहे ते सुद्धा जाणून घेऊ। टीव्हीकेचे 107 आमदार राजीनामा देतील अशी चर्चा सध्या तामिळनाडूत सुरू आहे। त्याचं कारण काय तर कट्टर प्रतिस्पर्धी असलेला स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष आणि पलानीस्वामी यांचा एआयडीएमके पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतात अशा चर्चा सध्या तामिळनाडूमध्ये सुरू झाल्यात। असं जर झालं तर विजय यांच्या टीव्हीके पक्षाला हा फार मोठा धक्का बसेल। राज्यात कोणत्याही परिस्थितीत डीएमके आणि एआयडीएमकेचं सरकार स्थापन झालं तरी टीव्हीकेचे सर्व आमदार सामूहिक राजीनामा देतील असा मोठा इशारा विजयला स्वपक्षीय आमदारांनीच दिल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळे ही चर्चा रंगली आहे की विजयचे जे काही 106 आमदार आहेत ते राजीनामा देतील। विजय 107वा आमदार आहे। आता तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते का? नेमका नियम काय सांगतो तर राज्यात कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं नाही किंवा सरकार अल्पमतात आलं तर राष्ट्रपती राजवट लागू होते असा नियम आहे। आता तामिळनाडूमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ते सुद्धा जाणून घेऊ। तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं तज्ञ सांगतात। शेवटचा तो पर्याय असेल असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। जर कोणताही पक्ष किंवा युती 118 या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचू शकली नाही व राज्यात घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरली तर राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात असा नियम सांगतो असं तज्ञांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे राष्ट्रपती राजवटीची शक्यता सुद्धा तामिळनाडूमध्ये नाकारता येत नाहीये। एकूणच तामिळनाडूचं हे सगळं राजकारण आणि याच राजकारणाची आता मोठ्या प्रमाणात चर्चा होतीये। विजयकडे बहुमताचा आकडा नसल्यामुळं इतर जे त्याचे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत
ते मैदानात उतरतात का आणि ते मैदानात उतरल्यामुळे एकूणच सगळा गेम उलटतो का, अशी चर्चा सुरू आहे आणि त्यामध्येच विजयचे 107 आमदार राजीनामा सुद्धा देतील अशी चर्चा तिथे रंगली आहे. एकूणच येत्या काही दिवसांमध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. विजयच्या टीव्हीके पक्षाला आणखी कोणते छोटे पक्ष जे आहेत ते पाठिंबा देतात, विजयचा बहुमताचा आकडा पुढे जाऊन पूर्ण होतो का, सत्ता स्थापनेचा विजयचा मार्ग मोकळा होतो का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.